विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चर मध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग मध्ये जी फिफ्थ स्टेज आहे तो स्टेप आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. तत्पूर्वी आपण कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स पाहिजे. आता पाचवी स्टेप जी आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स, त्याचाही थोडक्यात आपण विचार त्या ठिकाणी केला होता. पुन्हा एकदा आपण ही कन्सेप्ट बघूयात. व्याख्या या पद्धतीने सांगितली, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इज दी अलॉटमेंट. बघा इथे सुद्धा अलॉटमेंटच आहे. कशाची अलॉटमेंट आहे? ओव्हरहेड कॉस्टची. ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स. जी ओव्हरहेड कॉस्ट आहे, कशाची अलॉटमेंट आहे? ओव्हरहेड कॉस्ट आहे. टू कॉस्ट युनिट्स, म्हणजे पर्टिक्युलर डिपार्टमेंट मध्ये जेवढे काही युनिट्स प्रोड्यूस झालेले आहेत त्या प्रत्येक उत्पादनामध्ये त्या ओव्हरहेड कॉस्टचं ऍब्सॉर्प्शन होणं ही बाब या ठिकाणी महत्वाची ठरते. म्हणजे जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती प्रत्येक युनिटला अलॉट करणं, म्हणजे पर युनिट ओव्हरहेड कॉस्ट किती आहे ते शोधून काढणं. उदाहरणार्थ मी काल तुम्हाला सांगितलं होतं 100 युनिट्स प्रोड्यूस झाले असतील आणि 100 रुपीज कॉस्ट असेल ओव्हरहेड कॉस्ट, तर 100 रुपीज जी ओव्हरहेड कॉस्ट आहे, टोटल ओव्हरहेड कॉस्ट त्या डिपार्टमेंटची, त्याला 100 युनिट्सने डिव्हाइड करायचं, म्हणजे पर युनिट कॉस्ट जी आहे ना ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीने अगदी ब्रॉड व्ह्यूने तुम्ही अलॉटमेंट मध्ये पाहिलं, म्हणजे सेकंड स्टेज जी होती अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स, तर तिथे डेफिनेशन मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे इट इज दी अलॉटमेंट ऑफ, काय म्हटलंय? इट इज दी अलॉटमेंट ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट टू कॉस्ट युनिट और कॉस्ट सेंटर. म्हणजे जेवढी काही ओव्हरहेड कॉस्ट होती ती एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली होती. आले लक्षात? म्हणजे डिपार्टमेंटला त्या कॉस्ट ओव्हरहेड कॉस्ट वाटप करण्यापासून त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट मध्ये सगळे प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला पुन्हा अलॉटमेंट केला, तर मग ते अपॉर्शनमेंट मध्ये केला, तर त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला अलॉट केली जाते, ते झालं रिअपॉर्शनमेंट. आणि आता लास्टली त्या पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये जेवढे काही युनिट्स प्रोड्यूस झालेले आहेत, तर ते युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी पर युनिट ओव्हरहेड कॉस्ट किती आहे त्याचे अलॉटमेंट केलं जातं, म्हणजे प्रत्येक युनिटला ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते. आणि या पार्ट मध्ये प्रामुख्याने आपल्याला लेबर ओव्हरहेड आणि मशीन ओव्हरहेड, म्हणजे उत्पादन हे लेबरच्या सहाय्याने केलेलं आहे की मशीनच्या सहाय्याने केलेलं आहे, मशिनरीच्या सहाय्याने, हे त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतं. आणि मग पर आवर रेट किती आहे, ओव्हरहेड कॉस्ट त्यामध्ये किती इन्क्लूड होते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे. आणि हा पाचवा टप्पा जो आहे पाचवी स्टेप आपण तिसऱ्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. मीनवाईल आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये पहिल्या 4 स्टेप कव्हर करणार आहोत. मी पुन्हा एकदा डिस्प्ले करतोय तुमच्यासाठी. पहिल्या 4 स्टेज जे आहेत ना त्या कव्हर करणार आहोत. पाचवी स्टेज आपण थर्ड टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यामध्ये पहिली स्टेप जी होती ती कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. नाव इट इज ओव्हर. आपण कलेक्शन अँड क्लासिफिकेशन संदर्भात जेवढं काही डिटेल्स होते किंवा जेवढी काही माहिती होती ती अभ्यासलेली आहे. आता हा पार्ट थेरॉटिकली आहे, म्हणजे प्रॅक्टिकलशी रिलेटेड आपल्याला या स्टेप्स रिलेटेड काहीही पाहायचं नाही. पुढला प्रश्न ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. या बाबतीत आपल्याला थेअरी प्लस प्रॅक्टिकल या मार्गातून जायचं आहे. तुम्ही पाहता की 50-50% वेटेज आहे थेअरीला आणि प्रॅक्टिकलला. तर ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स याला कॉमनली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. आठवतंय तुम्हाला? ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोघांना कॉमनली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं, कारण जे वाटप केलं जातं ओव्हरहेड कॉस्टचं त्याची प्रक्रिया सारखीच आहे. मग ती एका डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली ॲलोकेशन मध्ये काय, किंवा एकाच वेळी प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला वाटून दिली, वाटपाची प्रक्रिया सारखीच आहे. ॲलोकेशन मध्ये फक्त एकाच डिपार्टमेंटला ती कॉस्ट अलॉट केली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये एकाच वेळी ती जी कॉस्ट आहे प्रोपोर्शन्स मध्ये अनेक डिपार्टमेंट्सला वाटून दिली जाते. कदाचित तुम्हाला ॲलोकेशन म्हणजे काय आणि अपॉर्शनमेंट म्हणजे काय त्यातला थोडासा फरक लक्षात आला असेल. आपण थोडस रिपीटेडली ते कव्हर करूयात पुन्हा. तर त्यामध्ये पहिलं कलेक्शन अँड क्लासिफिकेशन रिलेटेड जो थेरॉटिकल डेटा होता तो पाहिला आपण. ॲलोकेशन मध्ये पुन्हा एकदा डेफिनेशनच्या निमित्ताने आपण उजळणी करूयात. Allocation of overheads is the allotment of whole item of cost to cost center or cost unit.
अलॉटमेंट मध्ये जी कॉस्ट आहे, ओव्हरहेड कॉस्ट आहे, ती फक्त होल आयटम ऑफ कॉस्ट, संपूर्ण कॉस्ट एकाच कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटला वाटून दिली जाते, म्हणजे एकाच डिपार्टमेंटला ती वाटून दिली जाते. इट इज कॉल्ड अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. वाटप केले ते फक्त एका डिपार्टमेंटला. नंतर अपॉर्शनमेंट. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. इथे होल आयटम ऑफ कॉस्ट नाहीये, इथे होल आयटम ऑफ कॉस्ट नाही म्हटलंय, इथे प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट, म्हणजे जी कॉस्ट आहे त्यातला काही पार्ट एका डिपार्टमेंटला, काही पार्ट दुसऱ्या डिपार्टमेंटला, काही पार्ट तिसऱ्या डिपार्टमेंटला, इन्क्लुडिंग ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट. म्हणजे अपॉर्शनमेंट मध्ये जेवढी काही ओव्हरहेड कॉस्ट आहे ती सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये काही प्रपोर्शन मध्ये वाटून दिली जाते ऑन सम इक्विटेबल बेसिस. हा शब्द तिथे आपण पाहिलाय, त्याचं बेसिस निवडलं जातं आणि 1000 जी ओव्हरहेड कॉस्ट होती ती प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्सला वाटून दिली, एकाच वेळी अनेक डिपार्टमेंटला वाटून दिली. अलोकेशन मध्ये काय केलंय, एकाच वेळी ती कॉस्ट फक्त आणि फक्त एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली. फरक समजलाय अलोकेशन आणि अपॉर्शनमेंट? फरक एवढाच आहे, अलोकेशन मध्ये एका डिपार्टमेंटला ती ओव्हरहेड कॉस्ट वाटली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये एकाच वेळी सर्व डिपार्टमेंट्सला ओव्हरहेड कॉस्ट वाटप केलं जातं. म्हणून प्रक्रिया सारखी आहे, एका डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट अलॉटमेंट करणं किंवा एकाच वेळी अनेक डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट अलॉटमेंट करणं, म्हणून त्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. नंतर रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आपण पाहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा बघूयात. रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मीन्स द रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स अमॉंग दी प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. रिअपॉर्शनमेंट मध्ये काय केलं तर सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ओव्हरहेड कॉस्ट ती कोणामध्ये वाटली जाते, प्रोडक्शन डिपार्टमेंट्स मध्ये. आणि त्याला रिअपॉर्शनमेंट का म्हटलंय तर अपॉर्शनमेंट हे पूर्वी झालेलं होतं, म्हणून थर्ड मुद्दा जो होता अपॉर्शनमेंट, ही प्रक्रिया थर्ड स्टेपला पूर्ण झालीये, आपण त्यानंतरची प्रक्रिया घेतोय. म्हणजे एकदा अपॉर्शनमेंट झालंय आणि पुन्हा त्याचं अपॉर्शनमेंट करतोय सेकंड टाइम, म्हणून त्याला म्हटलंय रिअपॉर्शनमेंट. मग रिअपॉर्शनमेंट कशा संदर्भात लागू पडतं तर सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे, म्हणजे अपॉर्शनमेंट मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्सला कॉस्ट वाटून दिली होती ओव्हरहेड कॉस्ट. आता जी सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला ओव्हरहेड कॉस्ट आली ती पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला वाटून दिली जाते. तुम्ही म्हणाल असं काय करायचंय, मग कशाला वाटून द्यायची सर्व्हिस डिपार्टमेंट्सला? तर सर्व्हिस डिपार्टमेंटचा उत्पादन प्रक्रियेमध्ये फार मोठं योगदान असतं किंवा फार मोठा वाटा असतो, फक्त तो इनडायरेक्ट असतो. आता रिअपॉर्शनमेंट मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती कन्सिडर केली जाते, म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचं जेवढं काही योगदान आहे ते प्रोडक्शन मध्ये जे आहे ठरलेलं ते लक्षात घेतलं जातं, म्हणून सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंटवर अलॉट केली जाते. याचा अर्थ काय, एकाच वेळेला प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट उत्पादनाचं काम करत असताना प्रोडक्शन डिपार्टमेंटला सपोर्टिंग म्हणून जे सर्व्हिस डिपार्टमेंट काम करतात त्यांनी किती ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झाली त्या सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये, ती ओव्हरहेड कॉस्ट उत्पादनामध्ये किंवा टोटल ओव्हरहेड कॉस्ट मध्ये इन्क्लूड होण्याची आवश्यकता आहे. म्हणून सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा रिअपॉर्शन कुठे केली जाते, प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला ऑन सम इक्विटेबल बेसिस. तिथे सुद्धा प्रोपोर्शन मध्येच, म्हणजे एका वेळेला अनेक, उदाहरणार्थ एक्स हे एक सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, वाय हे एक सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, प्रत्येक वेळेला काय केलं तर एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. आता मी जेव्हा ब्लॅकबोर्डवर लेक्चर घेणार आहे तेव्हा तुम्हाला ते त्यातलं जे प्रपोर्शन आहे किंवा त्यांच्यातलं जे इंटर रिलेशन जे आहेत ना प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट मधलं, ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, काय की प्रत्येक सर्व्हिस डिपार्टमेंटला आपलं योगदान कुणाला वाटून द्यावं लागतं किंवा आपली ओव्हरहेड कॉस्ट कुणाला वाटून द्यावी लागते, उरलेल्या सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला. असं नाहीये की एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट फक्त ए या प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून दिली. जेवढे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील, उदाहरणार्थ ए बी सी डी, एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ओव्हरहेड कॉस्ट कुणामध्ये रिअपॉर्शन केला ते अमॉंग ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. अमॉंग हा शब्द आहे, अमॉंग म्हणजे एका वेळी जास्त संख्येने असलेले ते प्रोडक्शन डिपार्टमेंट ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, जेवढी काही. आता एक्स ने त्याची कॉस्ट वाटून दिली म्हणजे एक्स नील झालं, उरलं कोणतं सर्व्हिस डिपार्टमेंट, वाय हे सर्व्हिस डिपार्टमेंट उरलं. पुन्हा एकदा वाय या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपॉर्शनमेंट कुणामध्ये करायची आहे, ऑल अमॉंग ऑल प्रोडक्शन डिपार्टमेंट्स, म्हणजे सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला सर्व्हिस डिपार्टमेंटचं पुन्हा वाटप करावं लागतं. इट इज कॉल्ड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आणि हे रिअपॉर्शनमेंट आहे म्हणून याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे.
आपण ॲलोकेशन आणि अपॉर्चनमेंट ऑफ ओव्हरहेड्सला काय म्हटलंय, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, आणि रिअपॉर्चनमेंटला काय म्हटलंय, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. तर हा पार्ट आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, आपल्याला प्रॉब्लेमच्या अनुषंगाने या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. तर आय होप तुम्हाला ज्या स्टेप्स आहेत ओव्हरहेड अकाउंटिंग मधल्या 5 स्टेप्स त्या चांगल्या समजल्या असतील. आणि हा बेस आहे मित्रांनो, तुम्हाला ओव्हरहेडशी रिलेटेड जेवढं काही प्रॅक्टिकल्स करायचे आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिकल्सचा हा बेस आहे. कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, अपॉर्चनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, रिअपॉर्चनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आणि लक्षात येणं फार गरजेचे आहे. तर थेरॉटिकली स्टेप्स ऑफ ओव्हरहेड अकाउंटिंग, स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग ह्या आपण शिकलेलो आहेत. 5 स्टेप्स आहेत, त्या मी 3 लेक्चर मध्ये रिपीट केलेल्या असतील. आणखी काही मुलांना प्रॉब्लेम्स असणार आहे, जे लेक्चर रेकॉर्ड करणार आहे त्यामधून तुम्हाला ते आणखी एक्सप्लेन होणार आहे. मीनवाईल आपण पहिल्या टॉपिक मध्ये जे बिहेवियरल क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स आहेत ते त्या ठिकाणी शिकत होतो, परंतु टेक्निकल प्रॉब्लेम होता, तुम्हाला स्क्रीन काही डिस्प्ले होत नव्हती. पण त्या संदर्भात तुम्हाला काही पीपीटी मी या ठिकाणी आणलेले आहेत. तर आपल्याला जे फीचर्स होते फिक्स्ड ओव्हरहेड्सची, व्हेरिएबल ओव्हरहेड्सचे किंवा सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्सचे, त्याच्या पीपीटी आपण आपल्या सोयीने पाहणार आहोत, किंवा त्याचे जे चार्ट्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मीनवाईल आपण फिक्स्ड ओव्हरहेड्स आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स आहेत त्यातला डिफरन्स काय आहे, प्रमुख डिफरन्स, तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्याशी रिलेटेड मी तुम्हाला जी स्लाइड डिस्प्ले करणार आहे ते आपण प्रामुख्याने पाहिजे आहे. तर सॉरी, फिक्स्ड ओव्हरहेड्स आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हटलोय. तर चौथा पार्ट जो होता कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन, तर त्यामध्ये कंट्रोलेबल ओव्हरहेड्स होते आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स होते. तर आपण कंट्रोलेबल ओव्हरहेड्स म्हणजे काय आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स म्हणजे काय त्याचं डेफिनेशन पाहिलेले आहे. दोज ओव्हरहेड्स आर विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट आर कॉल्ड ॲज कंट्रोलेबल ओव्हरहेड्स. की ज्या ओव्हरहेड कॉस्टवर मॅनेजमेंटचं कंट्रोल आहे, म्हणजे मॅनेजमेंटच्या कंट्रोलच्या साहाय्याने ते खर्च कमी करता येतात, इट इज कॉल्ड कंट्रोलेबल ओव्हरहेड्स. आणि जे खर्च मॅनेजमेंटच्या कंट्रोलच्या अंतर्गत नाही, दोज कॉस्ट्स आर बियॉन्ड ऑफ कंट्रोल ऑफ द मॅनेजमेंट आर कॉल्ड ॲज अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. आपण पुन्हा एकदा डिफरन्सच्या निमित्ताने त्यातलं म्हणजे त्या दोघांमधलं प्रमुख फरक काय आहे तो आपण पाहिलेला असेल, बरोबर. आता इथे म्हटलंय कंट्रोलेबल ओव्हरहेड्स मीन्स डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट मे बी डिरेक्टली कंट्रोल्ड बाय द मॅनेजमेंट. इनडायरेक्ट कॉस्ट जी आहे ती कुणामार्फत कंट्रोल केली जाते, इट इज कंट्रोल्ड बाय द मॅनेजमेंट. व्हेरिएबल ओव्हरहेड्स आर जनरली कंट्रोलेबल बाय द डिपार्टमेंटल हेड्स. म्हणजे व्हेरिएबल ओव्हरहेड्स हे कंट्रोलेबल नेचरचे असतात. कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय मॅनेजरियल ऍक्शन्स अँड आर विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे व्हेरिएबल ओव्हरहेड्स की ज्यामध्ये बदल होतो आपल्याला असं दिसतं. आता फिक्स्ड ओव्हरहेड्स आहेत ते काही कंट्रोल करता येणार नाहीत मॅनेजमेंटला, कारण ती ओव्हरहेड कॉस्ट फिक्स नेचरची आहे, ती ठरलेली असते. इट इज बियॉन्ड ऑफ कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. बट व्हेरिएबल ओव्हरहेड्स आर जनरली विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे जे खर्च बदलणारे असतात त्या खर्चावर मॅनेजमेंट नियंत्रण ठेवू शकते, आणि म्हणून व्हेरिएबल ओव्हरहेड्स हे कंट्रोलेबल नेचरचे असतात असं म्हटलेलं आहे, कारण दे आर विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजरियल ऍक्शन घेऊन ते खर्च कंट्रोल करता येतात, आणि अशा ओव्हरहेड कॉस्टला कंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. त्याची उदाहरणं आपण पाहिली. कंट्रोलेबल ओव्हरहेड्स म्हणजे नेमके कसे ओव्हरहेड किंवा कोणते ओव्हरहेड्स आहेत, तर indirect material cost may be controlled by authority by purchasing material in large quantity. जेव्हा तुम्हाला मटेरियलची पर्चेसिंग करायचं असतं तेव्हा कमी क्वांटिटी मध्ये केलं तर कदाचित जास्त खर्च येतो. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी 5 वस्तू खरेदी करायच्या असतील तर तेवढीच कॉस्ट येणार आहे, आणि 50 वस्तू खरेदी करायच्या असतील तेवढीच कॉस्ट येणार आहे, इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट.
बरोबर. तर तुम्हाला त्या ठिकाणी जे मटेरियल आहे ते खर्च करत असताना त्याच्याशी रिलेटेड जे खर्च येतात इनडायरेक्ट कॉस्ट इन्कड होत असताना ते खर्च कमी करण्याची संधी असते. जेव्हा तुम्ही एकाच वेळेला जास्त प्रमाणात मटेरियल खरेदी करता तेव्हा तुम्हाला ते कमी किमतीमध्ये भेटतं. जेव्हा तुम्ही 5 नग खरेदी करता तेव्हा त्या 5 नगाची किंमत जास्त असते. परंतु जसं तुमचं खरेदीचं प्रमाण वाढतं तसं तसं पर युनिट जी कॉस्ट आहे ती तुमची कमी होत जाते. म्हणजे बल्की प्रमाणात जर तुम्ही खरेदी केली मटेरियलची तर निश्चितपणे तुमची जी ओव्हरहेड कॉस्ट आहे इनडायरेक्ट मटेरियलची कॉस्ट ती कमी होऊ शकते. फॉर एक्झाम्पल कॉटन वेस्ट तुम्ही एक तुकडा खरेदी करायचं म्हटलं तर 5 रुपये लागतील आणि 10 तुकडे खरेदी करायचे म्हटलं तर 10 रुपये लागतील. म्हणजे एका तुकड्यामध्ये 5 रुपयामध्ये एक तुकडा येतो तर 10 रुपयामध्ये 5 तुकडे येतात. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जेव्हा बल्की स्वरूपात इनडायरेक्ट मटेरियल खरेदी करता तेव्हा तिथे तुमची इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट ही कमी होते. म्हणून इनडायरेक्ट मटेरियलच्या खरेदीचा निर्णय घेत असताना मॅनेजमेंटने खरेदीचं प्रमाण ठरवणं अपेक्षित आहे. आणि जर ते खरेदीचं प्रमाण जास्त असेल तुमची इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट कमी करण्यासाठी तर निश्चितपणे मॅनेजमेंट अशा प्रकारचा निर्णय घेते. एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करते जेणेकरून तुमची इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट ही कमी इन्कड होईल याकडे मॅनेजमेंटचं लक्ष असतं. म्हणजे मॅनेजमेंट काय करतं इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट जी आहे ना ती कंट्रोल करतं आणि म्हणून त्या इनडायरेक्ट मटेरियल कॉस्टला कंट्रोलेबल ओव्हरहेड्स म्हटलंय किंवा इनडायरेक्ट मटेरियल दीज आर कंट्रोलेबल ओव्हरहेड्स. ओके. आता इथे म्हटलंय आयडल टाइम वेजेस. आयडल टाइम म्हणजे काय की जो टाइम कामा व्यतिरिक्त वाया जातो म्हणजे त्या टाइम मध्ये कुठलंच काम होत नाही तर आयडल टाइम वेजेस हे कमी केले जाऊ शकतात. म्हणजे माणसांच्या हातांना काम पुरवणं आयडल टाइम येणार नाही किंवा असणार नाही याची काळजी घेणं मॅनेजमेंटने. म्हणजे 8 तास कामाचे ठरलेले आहेत वेजेसचे तर त्या 8ही तासांमध्ये त्या कर्मचाऱ्याकडून काम करून घेणं म्हणजे कुठल्याच प्रकारचा आयडल टाइम त्या ठिकाणी क्रिएट होणार नाही. त्यानंतर वेस्टेज. वेस्टेज कमी करता येऊ शकतं. जर काळजी घेतली, सुरक्षितता त्या वस्तूंना निर्माण करून दिली, स्टोरेजची चांगली व्यवस्था निर्माण करून दिली, तर वेस्टेजचं प्रमाण निश्चितपणे कमी होतं. वस्तू हाताळणीसाठी चांगल्या साधनांची उपलब्धता मॅनेजमेंटने करून दिली, तर वेस्टेज होण्याचं प्रमाण कमी होतं. हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल्स. चांगल्या प्रकारे हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन केलं तर मटेरियलचं नुकसान होत नाही. पॉवर कन्झम्पशन. जेव्हा पॉवरची गरज आहे तेव्हाच स्विच ऑफ ऑन करणं, कामाव्यतिरिक्त स्विच ऑफ करणं म्हणजे पॉवर कन्झम्पशन कसा केला जातो. आणि मग तुम्ही पाहता की ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले असतात, बोर्ड्स डिस्प्ले केलेले असतात. काम चालू असेल तरच आता सरकारी कार्यालयांमधून हे बोर्ड तुम्हाला जास्त दिसतात कारण तिथे काही कुणाला फारसं देणं गेलं नसतं. पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असं करून चालणार नाही. जेव्हा केव्हा त्या वस्तूचा वापर करायचा आहे तेव्हाच ती वस्तू सुरू करणं किंवा इलेक्ट्रिकचा सप्लाय तिथे सुरू करणं अपेक्षित असतं. आणि मग कंट्रोल मॅनेजमेंट काय करतं अशा गोष्टींवर कंट्रोल ठेवतं की जेणेकरून तिथली जी कॉस्ट आहे ती कमी होते आपोआप. म्हणून अशा ओव्हरहेड कॉस्टला कंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे आणखी उदाहरणं दिलीत कन्झ्युमेबल स्टोअर्स, ऍडव्हर्टिजमेंट, पॅकेजिंग, शोरूम एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस हे सगळ्या प्रकारची जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ना ही ओव्हरहेड कॉस्ट मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये असते. म्हणून अशा खर्चाला कंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स मीन्स इनडायरेक्ट कॉस्ट कॅनॉट बी कंट्रोल्ड बाय द मॅनेजमेंट. म्हणजे अशा प्रकारची कॉस्ट ही मॅनेजमेंटच्या हातात नसते कंट्रोल करण्यास. मॅनेजमेंट अशा प्रकारची कॉस्ट कंट्रोल करू शकत नाही. इन अदर वर्ड्स काय म्हटलं त्यांनी विच ओव्हरहेड्स कॅन नॉट बी इन्फ्लुएन्स्ड बाय दी मॅनेजरियल ऍक्शन. कोणत्याच प्रकारच्या मॅनेजरियल ऍक्शन कडून हे खर्च इन्फ्लुएन्स होत नाही. म्हणजे त्या खर्चामध्ये अजिबात तीळ मात्र बदल होत नाही. जेवढी ओव्हरहेड कॉस्ट इन्कम व्हायची आहे तेवढी ती होणारच आहे. मॅनेजमेंट त्यामध्ये बदल करू शकत नाही किंवा मॅनेजर ऍक्शन जे आहे त्यामध्ये बदल संभवत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारची कॉस्ट जी असते ती अनकंट्रोलेबल नेचरची असते. म्हणून त्याला आपण अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल रेंट अँड रेट्स. मॅनेजमेंट जो रेंट किंवा रेट ठरलेला आहे त्यामध्ये बदल करू शकत नाही. मग तुम्ही होणार 8च तास काम केलंय मग 8 तासच रेंट द्यायचा आहे का? अजिबात नाही. करार करत असताना इयरली असेल मंथ वाईज असेल तर त्या पूर्ण महिन्याचं रेंट किंवा इयरचं रेंट
त्या ठिकाणी देणं अपेक्षित असतं. मॅनेजमेंट त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा इंटरफिअरन्स जो आहे तो करू शकत नाही. ऑफिस सॅलरी कर्मचाऱ्यांचा पगार ठरलेला असतो. आता तुम्ही म्हणाल ऑफिस सॅलरी कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो आणि पगार वेजेस हे डायरेक्ट कॉस्ट आहे. नाही, ऑफिस मध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो ती इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आहे. कारण ऑफिस मधले कर्मचारी प्रत्यक्ष कामामध्ये उत्पादनामध्ये सहभाग घेत नाही, तर उत्पादनासाठी सपोर्टिंग कामं जी आहेत ती करत असतात. इनडिरेक्टली डायरेक्टली उत्पादन कार्यात ऑफिसचे लोक सहभागी होत नाहीत, म्हणून त्यांना जो पगार दिला जातो ती इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आहे असं म्हटलं जातं. त्यामध्ये मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. आणि समजा मॅनेजमेंटने बदल करायचं ठरवलं तर परिणाम काय आहे तुम्हाला माहित आहे. आता लॉकडाऊनच्या काळात ते झालेलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, अनेक कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट्स थांबवल्यात, अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कमी केलेत. ही नैसर्गिक आपत्ती आहे, बरोबर. आता नैसर्गिक म्हणण्यापेक्षा मॅनमेड डिझास्टर आहे, फक्त नैसर्गिक आपत्ती नाही. आता आपत्तीच्या वेळी अशी होणं असं होणं आपण एक वेळ एक्सपेक्ट करू शकतो, पण इतर वेळी मात्र कर्मचाऱ्यांचा पगार जो ठरलेला आहे तोच द्यावा लागतो. जर त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही तर कर्मचारी कामावर राहणार नाही. म्हणजे तात्पर्य काय की मॅनेजमेंटला उत्पादन प्रवाह आहे तो सातत्याने सुरू ठेवता येणार नाही, किंवा ऑफिसचं जे योगदान आहे उत्पादनासाठी ते प्रोव्हाइड करता येणार नाही, आणि म्हणून त्याचे सॅलरीज जो आहे तो फरक त्या ठिकाणी करता येत नाही. इन्शुरन्स प्रीमियम ठरलेला असतो, कंपन्यांनी ठरवलेला असतो, गव्हर्नमेंट टॅक्सेस हे सुद्धा ठरलेले असतात. मॅनेजमेंट त्यामध्ये कुठलाच इंटरफेरन्स करू शकत नाही. रेंट ऍग्रीड फॉर लॉंग टर्म, दीर्घ काळासाठी जे रेंट ऍग्री केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मॅनेजमेंट कुठल्याच प्रकारचा बदल करू शकणार नाहीये. त्यानंतर फिक्स्ड एक्सपेन्सेस, जे लॉंग टर्म एक्सपेन्सेस झाले फिक्स स्वरूपाचे, ट्रान्सपोर्टेशनची साधनं तुम्हाला खरेदी करायला लागली, व्हेकल्स खरेदी करायला लागले, बिल्डिंग खरेदी करायला लागले, तुम्ही लँड खरेदी केलेली आहे, मशिनरीज खरेदी केलेल्या आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खर्चामध्ये बदल त्या ठिकाणी करू शकणार नाही. तर अशा प्रकारचे जे ओव्हरहेड्स आहेत की जे कंट्रोलेबल नेचरचे असतात, म्हणजेच काय की जे मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये नसतात, किंवा कोणतीच अथॉरिटी त्या खर्चामध्ये बचत करू शकत नाही, म्हणजे कंट्रोल करू शकत नाही. तो खर्च जेवढा खर्च होणार आहे तो होणारच असतो, म्हणून अशा ओव्हरहेड कॉस्टला अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स जे आहेत ना त्यातला फरक प्रामुख्याने या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही पाहिलंय वरती काय डेफिनिशनच्या साहाय्याने, कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर द कॉस्ट विच कॅन बी व्हेरीफाय or regulate by conducting a parallel experiment by comparing with another standards. म्हणजे इतका अर्थ अपेक्षित होत नाहीये इथे, पण तुम्ही जी डेफिनेशन पाहिली, दोज ओव्हरहेड्स आर विदिन द कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट आर कॉल्ड ॲज कंट्रोलेबल ओव्हरहेड्स. सोपी डेफिनेशन. आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स म्हणजे काय, दोज ओव्हरहेड्स आर बियॉन्ड ऑफ द कंट्रोल ऑफ द मॅनेजमेंट आर कॉल्ड ॲज अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. मॅनेजमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकणार नाही. इथे म्हटले अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर द कॉस्ट विच आर नॉट एबल टू बी कंट्रोल्ड ऑर गव्हर्न. म्हणजे ती कॉस्ट कंट्रोल करता येत नाही, किंवा कुठल्याच प्रकारे त्यावर ती कॉस्ट गव्हर्न करता येत नाही, किंवा त्या कॉस्टचं कंट्रोल प्रशासनाच्या हातात नसतं. दुसरा मुद्दा आहे controllable overheads are those which can be controlled by the management with proper care. जर चांगल्या प्रकारची काळजी घेतली तर कंट्रोलेबल ओव्हरहेड्स हे निश्चितपणे कंट्रोल होतात, पण त्यासाठी स्टेप्स घेणं अपेक्षित आहे. मॅनेजमेंट कडून काही उपायात्मक योजना करणं अपेक्षित आहे, त्या योजना त्या ठिकाणी अप्लाय करणं अपेक्षित आहे. म्हणून म्हटलंय विथ प्रॉपर केअर. दोज ओव्हरहेड्स आर controlled by the management with proper care are called controllable overheads. And efficient planning, proper care and efficient planning cost control करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. फॉर एक्झाम्पल कॉस्ट इन्कर्ड ड्यू टू स्ट्राइक्स कॅन बी अवॉइड. बघा मॅनेजमेंटच्या हातात असतं स्ट्राईक होऊ द्यायचा किंवा नाही. समजा मॅनेजमेंटने त्या पद्धतीने केअर केली नाही, कर्मचाऱ्यांच्या भावनांची कदर केली नाही आणि स्ट्राईक होऊ दिला,
तर तो स्ट्राईक निश्चितपणे कंपनीच्या हिताच्या विरुद्ध असतो. कंपनीचं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून स्ट्राईक्स हे मॅनेजमेंटला टाळता येऊ शकतात. त्या स्ट्राईकच्या अनुषंगाने जी ओव्हरहेड कॉस्ट इन्कर होणार आहे ती टाळता येते. म्हणून काय म्हटलंय, कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. समजा प्रॉपर केअरने मॅनेजमेंटने मॅनेजमेंट केलं तर निश्चितपणे काही कॉस्ट जी आहे ना ती टाळता येऊ शकते. पुढे म्हटलंय काय म्हटलंय, स्ट्राईक्स कॅन बी अवॉइडेड बाय गिव्हिंग प्रॉपर वर्किंग फॅसिलिटीज. कर्मचाऱ्यांना कामाच्या चांगल्या सुविधा, चांगलं वातावरण निर्माण करून दिलं तर कर्मचाऱ्यांचा जो स्ट्राईक आहे तो टाळता येऊ शकतो. त्यानंतर ड्यू टू शेअर ऑफ बोनस टू वर्क्स, ड्यू शेअर ऑफ बोनस म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भागांवर जो बोनस देणं अपेक्षित आहे तो बोनस जर दिला तर निश्चितपणे कर्मचारी संप करणार नाही. म्हणजे संप होऊ द्यायचा किंवा नाही हे कुणाच्या कंट्रोल मध्ये असतं, इट इज विदिन दी कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, आता आपण अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स रिलेटेड पाहूयात. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर दोज विच कॅन नॉट बी कंट्रोल्ड बाय द मॅनेजमेंट. की जे खर्च बियॉन्ड ऑफ कंट्रोल ऑफ द मॅनेजमेंट, ते खर्च मॅनेजमेंटच्या कंट्रोलच्या कक्षेत नसतात. अँड विच आर नॉट प्रेडिक्टेबल इन नेचर. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असे असतात की जे अनप्रेडिक्टेबल असतात, की त्या संदर्भातलं कुठलंही प्रिडिक्शन करता येत नाही, भविष्याचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवता येत नाही. म्हणजे अचानकपणे उद्भवणारे असे काही खर्च असतात की जे आपण कंट्रोल करू शकणार नाही. दोज ओव्हरहेड्स आर अनप्रेडिक्टेबल आर कॉल्ड ॲज अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. फॉर एक्झाम्पल, लॉस ऑफ प्रोडक्शन ड्यू टू अर्थक्वेक्स. आता आपण अर्थक्वेकचं म्हणजे भूकंपाचं प्रिडिक्शन करू शकतो का वर्तमान काळात? आता उद्या भूकंप होणार आहे असं आज आपण सांगू शकतो का? निश्चितपणे नाही. म्हणजे हा पार्ट जो आहे की जो अनप्रेडिक्टेबल आहे आणि त्यामुळे जी कॉस्ट इन्कर्ड होणार आहे ती कॉस्ट मॅनेजमेंट वाचवू शकत नाहीये आणि म्हणून त्याला अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणायचंय. त्यानंतर फ्लड्स म्हणजे जे पूर येतात ते पूर आपल्याला टाळता येणार नाहीयेत किंवा त्यावर कंट्रोल ठेवता येणार नाही. हेवी रेन, जो पाऊस होतोय हेवी स्वरूपातला, तोही आपल्याला टाळता येणार नाही आणि त्यामुळे जे नुकसान होतं, त्यामुळे जो खर्च होतो तो काही मॅनेजमेंटला टाळता येत नाही. म्हणून अशा प्रकारचा जो खर्च आहे त्याला आपण अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणणं अपेक्षित आहे. त्यानंतर कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय द मॅनेजरियल ऍक्शन. कंट्रोलेबल ओव्हरहेड्स हे मॅनेजमेंट ऍक्शनने प्रभावित करता येतात. म्हणजे मॅनेजमेंटद्वारे प्रयत्न करून कंट्रोलेबल ओव्हरहेड जे आहेत म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती कंट्रोल करता येते, कमी करता येते, टाळता येते. फक्त त्यासाठी मॅनेजमेंट ऍक्शन जे आहे, प्रॉपर प्लॅनिंग जे आहे मॅनेजमेंटचं, प्रॉपर केअर जी आहे ती घेणं अपेक्षित आहे. अँड आर विदिन दिअर कंट्रोल. कंट्रोलेबल ओव्हरहेड जे आहेत ना ते काय असतात, विदिन द कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. ते मॅनेजमेंटच्या कंट्रोल मध्ये असतात. फक्त त्यासाठी एफर्ट्स करणं अपेक्षित आहे. मॅनेजमेंटने जर दुर्लक्ष केलं तर असे ओव्हरहेड्स कंट्रोल होणार नाहीत. पण एफर्ट्स घेतले तर 101% असे ओव्हरहेड जे आहेत ना ते कमी होऊ शकतात किंवा कंट्रोल करता येतात. त्यानंतर अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय मॅनेजरियल ऍक्शन. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स रिलेटेड मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकत नाही. म्हणजे अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स मॅनेजमेंटद्वारे इन्फ्लुएन्स होत नाही, म्हणजे त्या खर्चावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. ती जी ओव्हरहेड कॉस्ट आहे जी इन्कर्ड होणं अपेक्षित आहे ती इन्कर्ड होतेच. म्हणजे मॅनेजमेंटचा कुठलाही प्रभाव त्या कॉस्टवर पडत नाही कितीही प्रयत्न केला तरी. अँड आर नॉट विदिन द कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. हे खर्च अनकंट्रोलेबल नेचरचे खर्च मॅनेजमेंटच्या कंट्रोल मध्ये नसतात, मॅनेजमेंटच्या नियंत्रणात नसतात. त्यानंतर कंट्रोलॅबिलिटी ऑफ ओव्हरहेड्स डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ मॅनेजमेंट. तुम्ही पाहता मॅनेजमेंटचे अनेक लेवल्स आपण पाहतो. या लेवल्स मध्ये साधारणपणे प्रत्येक लेवलचं काम ठरलेलं असतं. प्रत्येक लेवलने मॅनेजमेंट लेवलने काय काम करायचं असतं ते ठरलेलं असतं आणि मग त्या कामामध्ये त्यांनी जर कामाचं प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि प्रॉपर एक्झिक्युशन केलं कामाचं तर निश्चितपणे
ओव्हरहेड कॉस्ट ही कंट्रोल होऊ शकते. फक्त प्रत्येक मॅनेजमेंटच्या लेवलवर त्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित असतं. द टाइम पिरियड शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल तो लक्षात घेऊन प्रत्येक लेवल जी आहे मॅनेजमेंटची ती ओव्हरहेड कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी योगदान देऊ शकते. म्हणजे हायर लेवल मॅनेजमेंट असेल, मिडल लेवल मॅनेजमेंट असेल, लोअर लेवल मॅनेजमेंट असेल, या सगळ्या मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरहेड्स कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यानंतर अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स असं म्हटलंय त्या संदर्भात, इन केस ऑफ अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स कंट्रोलॅबिलिटी कॅन नॉट बी प्रेडिक्टेबल. जे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की ओव्हरहेडची कंट्रोलॅबिलिटी किंवा म्हणजे ओव्हरहेड्सवर कंट्रोल ठेवणं त्यासाठी प्रिडिक्शन करणं अपेक्षित असतं, अंदाज घेणं अपेक्षित असतं. तो कुठल्याही प्रकारचा अंदाज घेता येत नाही आणि त्यामुळे ओव्हरहेड्सवर कंट्रोल ठेवणं शक्य होत नाही. पुढचा मुद्दा आहे फरकाचा, कंट्रोलेबल ओव्हरहेड्स. कंट्रोलेबल ओव्हरहेड्स इनकर्ड इन अ पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. कंट्रोलेबल ओव्हरहेड्स हे कुठून इनकर्ड होत असतात? पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर ज्या ज्या विभागातून ते खर्च होत असतात, कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय द ऍक्शन ऑफ दॅट एक्झिक्युटिव्ह हेडिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. म्हणजे ज्या विभागामार्फत हे खर्च होत असतात ते खर्च कंट्रोल करण्यासाठी तो विभाग जो आहे तो विभाग त्या ठिकाणी काम करू शकतो. उदाहरणार्थ प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, तर प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये जी कॉस्ट टाळता येऊ शकते किंवा कंट्रोल करता येऊ शकते तो विभाग सर्वा ती कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. नंतर अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स नॉट इन्कर्ड इन अ पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स रिलेटेड काय म्हटलं इथे की हे ओव्हरहेड्स हे कुठल्याही एका पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर मध्ये इन्कर्ड होत नाहीये. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ठरलेली नसते. ज्या ज्या खर्चाची रिस्पॉन्सिबिलिटी ठरलेली नसते किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट त्यासाठी ठरलेलं नसतं, त्यामुळे त्या डिपार्टमेंट मार्फत अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स कंट्रोल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी प्रोडक्शन डिपार्टमेंटचं उदाहरण दिलं. समजा एखादं काम प्रोडक्शन डिपार्टमेंटचं आहे तर प्रोडक्शनशी रिलेटेड काही खर्च कमी करता येतात का याविषयी कोण प्रयत्न करू शकतो? प्रोडक्शन डिपार्टमेंट. पण काही खर्च असे असतात की ते कुठल्याच एका डिपार्टमेंटला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देता येत नाही. मी काय म्हटलंय, फ्लड किंवा अर्थक्वेक हे काही प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम आहे का? आणि म्हणून लक्षात घ्या, अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स आर नॉट इन्कर्ड इन अ पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. कुठल्याही एका पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर मध्ये ते इन्कर्ड होत नाहीये, तर ते बियॉन्ड दी लिमिट ऑफ दॅट डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटच्या लिमिट मध्ये ते खर्च नसतात आणि म्हणून त्या ठिकाणी ते इन्कर्ड होत असताना कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर आहे ती ओव्हरहेड कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला आपण जे पाहिलंय की टाइप किंवा क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, तर त्यामध्ये चौथा जो पार्ट होता कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स, त्यातला डिफरन्स जो आहे, त्यातलं मूळ फरक जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला, उदाहरणासहित समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये नॉर्मल ओव्हरहेड्स आणि ऍबनॉर्मल ओव्हरहेड्स यातला फरक समजून घ्यायचा आहे. त्यानंतर बिहेवियर वाईज ओव्हरहेड जे आहेत ते फिक्स्ड ओव्हरहेड्स आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स यातला फरक समजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये, तुम्ही म्हणाल सर तुम्ही दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली आणि पहिल्या प्रकरणातला काही पार्ट पाहता, ठीक आहे. काय होतंय तुम्हाला त्या दिवशी त्याच्या पीपीटीज आहेत ते योग्य प्रकारे डिस्प्ले झाल्या नाहीत. मला वाटतं आज कोणाला पीपीटी डिस्प्ले होण्यामध्ये काही अडचण आली नसेल, बरोबर ना? तो टेक्नॉलॉजिकल पार्ट होता आणि तो माझ्याकडे आहे, बरोबर. त्यावरची उपाययोजना मी केलेली आहे. मी तुम्हाला यापूर्वीच म्हटलेलं आहे की रेकॉर्ड केलेलं लेक्चर मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्यामध्ये त्याचे चार्ट होते. आपण जो चार्ट काढत होतो म्हणजे कशाचा, फिक्स्ड ओव्हरहेड्सचा, म्हणजे टोटल ओव्हरहेड कॉस्ट कशी फिक्स राहते आणि पर युनिट कॉस्ट फिक्स्ड ओव्हरहेड्स मध्ये कशी कमी होत जाते उत्पादनाची संख्या वाढल्यानंतर, हे आपण त्या ठिकाणी पाहत होतो. तर ती मी बोर्डवर एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे आणि मग त्यातून ते समजणार आहे. तर जो न समजणारा पार्ट आहे तो तुम्हाला या पद्धतीने मी एक्सप्लेन करत आहे.
आता आपल्याला जसं जसं शक्य आहे, जर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये जेवढे काही डिफरन्सेस आहेत ते पाहता आले तर ते आपण अगोदर पाहूयात आणि नंतर मग आपण थेरी सोडून दुसऱ्या टॉपिक मध्ये जे पाहिलं थेरीचा पार्ट त्याला सपोर्टिंग जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा प्रॅक्टिकल सुरू होणार आहे तेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम्स अगोदर देणार आहे. प्रॉब्लेम्स तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत अगोदर. प्रॉब्लेम सोडत असताना मी या ठिकाणी ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय तर तुमच्या समोर प्रॉब्लेम असणार आहे आणि मग त्यातून ते ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या कुठून कशा घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला त्या इथे समजावून देणार आहे. मात्र त्यासाठी तुमच्याकडे तुमच्या समोर प्रॉब्लेम्स असणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुमच्याकडे प्रॉब्लेम्स असणं फार गरजेचं आहे आणि ती उपाययोजना आपण त्या संदर्भात करणार आहोत. मला वाटतंय आपली वेळ संपत आली आहे. आपण या ठिकाणी थांबायला काही हरकत नाही. ठीक आहे, आजचा पाठ समजलाय अशी मी अपेक्षा करतो. आता इथे कुठलीच व्यवस्था नाहीये. समजा तुम्हाला मी अलाउ केलं, अनम्यूट केलं तर मुळात आवाज कुणाचा आहे हे आयडेंटिफाय करायलाच उशीर जातो. त्यामुळे आपण फेस टू फेस रिॲक्शन करू शकणार नाहीये. तर ब्लॅकबोर्डच्या सहाय्याने जेव्हा मी एक्सप्लेनेशन देणार आहे तेव्हा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा हे लेक्चर्स जेव्हा आम्ही युट्यूबवर टाकतो, माझे लेक्चर्स युट्यूबवर टाकलेले नाहीत, कदाचित ते 1-2 दिवसात अपलोड होतील. जेवढे लेक्चर झाले ते सगळे तुमच्या ग्रुपवर युट्यूबला येणार आहेत. तुम्ही रिपीटेडली ते ऑब्झर्व करू शकता आणि काय सांगितलंय नेमकं ते ऐकून तुम्ही त्या संदर्भात उपाययोजना करू शकता आणि एका स्ट्रोक मध्ये जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही रिपीटेडली ते समजून घ्यायचं आहे. समजा तुम्हाला युट्यूबला लेक्चर पाठवलेत तर ते तुम्ही अनेक वेळा पाहिजे आहेत. त्याला वेळेकाळेचं बंधन काही ठेवता यायचं नाही. तुम्ही केव्हाही तुमच्या सोयीने ते पाहू शकणार आहात. तर सगळे लेक्चर्स तुमच्या सोयीसाठी अपलोड आम्ही करणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. ओके.